मित्रांनो, आज वडकीचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज त्यामध्ये 8व्या गटामध्ये आज सुंदर गाडी पळाली मथुर आणि चिमण्याची. आपल्यासोबत त्या गाडीचे चालक आहेत छोटू ड्रायव्हर पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आज कशी पळाली गाडी? आज काय चांगली जुळून पळाली. जुळून गाडी पळाली. आज आपण सकाळीच बोलणं झालं होतं की आज ह्या गाडीवर तुम्ही बसणार आहे. काय वाटलं आज गटाला? म्हणजे आज आपलं स्वप्नच पूर्ण झालं बैलगाडी क्षेत्रामधलं, ड्रायव्हिंग मधलं. बरं, आज खऱ्या अर्थानं चिमण्याच्या गाडीवर पण तुम्ही बसताय, पण आज मथुर तुम्हाला कसं पळ वाटला? तुम्ही काय सांगाल त्याचं? त्याबद्दल मी काय सांगतो, एक बैलगाडी क्षेत्रात दोनच बैल असे महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे, एक देवबाकासूर आणि एक बिंदोडचा बादशाह मथुर. बरं, आणि आज तो बैल आपल्याला नंदी आपल्याला हाणायला भेटला म्हणजे आज आपलं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे. बरं, आज सुट्टीला वगैरे कसं वाटली गाडी? सुट्टी व्यवस्थित झाली, गाडी चांगली जुडून उडाली आणि स्टेट गाडी आली समोर. आणि दादांनी काय कानमंत्र वगैरे दिला काय? काय नाही, दादा बोलले होते असं असं 2-3 ठिकाणी बैलाचं, त्या हिशोबाने आपण गाडी आणली. बरं, नक्कीच आजचं मैदान आणि फाटे कसे वाटतात पळायला? फाट्याला एक नंबर. बरं, आज खऱ्या अर्थानं गटाला 2च गाड्या होत्या, पण दबाव वाटला का आज काय असा? नाही, असं दबाव काही वाटत नाही, बर. पण दादाच्या बैलावर फर्स्ट टाइम बसणं म्हणजे थोडं प्रेशर येत होतं. बर, तरी काय वाटतं तुम्हाला? आता त्याला मथुरला तुम्हाला माहिती लोकप्रिय नंद येतो, पण तुम्हाला आज त्याच्या गाडीवर बसणं वाटलं, म्हणजे बसावं वाटलं आणि तुम्ही बसला तुम्ही थोडक्यात. हो. म्हणजे काय स्वप्न असतं तुम्ही म्हटलं मागाशी, काय वाटतं एकंदरीत आज? आता फार आनंद वाटतोय. बरं, नक्कीच महाराष्ट्र सभेत आज साईड सुद्धा आता पळा निघालाय. कसं काय आज वाटतं एकंदरीत मैदान? चांगलं नियोजन आहे आज. कितवा गट आहे काय? 16 आणि 21 मध्ये. बरं, नक्कीच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. धन्यवाद छोटू.